आणि पुन्हा एकदा आपण नसरापूरच्या त्या घटनेकडे जाणार आहोत, कारण तिकडे आता सगळे आंदोलक जमलेले होते. तिकडे आता पोलीस उपस्थित आहेत आणि प्रतिक्रिया देतात. थेट जाऊया. हो, बरोबर आहे. 4-4.5 तासापासून इथे रस्ता रोको त्यांनी नातेवाईकांनी केलेले होते. आता त्यांना समजावून सांगण्यात आलेले आहे की शासन आणि पोलीस प्रशासन दोघे या विषयावर अत्यंत संवेदनशीलतानी भूमिका घेतलेली आहे. यामध्ये फास्ट ट्रॅकमध्ये लवकरात लवकर चार्जशीट होणे, लवकरात लवकर ट्रायल कंप्लीट होणे, स्पेशल काउन्सिल जे फॅमिलीची ज्याच्यावर विश्वास राहील किंवा काही त्यांची विनंती राहिल्यास त्या अनुषंगाने जे काही आहे ते सर्व करून लवकरात लवकर आरोपीला शिक्षा होईल आणि कडक ते कडक शिक्षा होईल यासाठी शासन पूर्णपणे प्रयत्नशील आहे आणि 100% आम्हाला यश मिळेल. या लोकांना आई वडील आणि बाकी सगळे नातेवाईकांना आम्ही विस्तृतरित्याने समजावून सांगितलेले आहे. त्यांचे पण म्हणणं होता की आता त्यांना बॉडी क्रिमेट करायचे होता आणि उद्या काही विषयावर चर्चा करायची असतील तर ते मला निरोप देणार आहे. आम्ही त्यांच्याकडे जाऊन परत एकदा त्यांच्याशी चर्चा करणार आहे. परंतु हे अत्यंत गंभीर घटनांनी शासनाने आणि पोलीस विभागाने अत्यंत गांभीर्याने घेतलेली आहे आणि शेवटी हे विषय इथे आता सध्या तरी मिटलेली आहे. म्हणजे कायदा सुव्यवस्थाचे जे प्रश्न जे होता, जे रस्ता रोको वगैरे होता ते मिटलेले आहे. आता याबद्दल नक्कीच कारवाई करण्यात येईल. चर्चा केली होती, काय सांगितलं होतं त्यांना आणि त्यांनी विस्तृतरित्याने त्यांचे मुलींचे वडील सोबत चर्चा झाली, त्यांचे नातेवाईकांसोबत चर्चा झाली. त्यांना आम्ही शासनाची माननीय मुख्यमंत्री महोदयांची जे संदेश जे सूचना होती त्यांना समजावून सांगण्यात आला होता आणि प्रशासन आणि शासन पूर्णपणे यामध्ये पूर्ण ताकदीने आरोपीला फाशीची शिक्षा होईल त्याच्यासाठी प्रयत्न करणार आणि लवकरात लवकर प्रयत्न करणार आहे. त्यांचे नातेवाईकांचे समाधान झालेले आहे. नातेवाईकांचे एकच म्हणणं होता की काही त्यांचे मनात विषय झाली तर उद्या ते मला निरोप देणार आहे. आम्ही त्यांचे घरी जाऊन त्यांना भेटून परत काही असतील विषय तर त्याचे निराकरण करण्यात येईल. तर पोलीस आयुक्तांनी या संदर्भात सविस्तरपणे भूमिका मांडलेली आहे, माहिती दिलेली आहे. पुढची बातमी. नाशिकच्या येवला तालुक्याच्या ग्रामीण भागात यंदा भीषण पाणी टंचाई आहे.